नमस्कार अँड वेलकम टू द डे 3 ऑफ आर कोकण डायरीज. तर फ्रेश झालो आहे, रेडी झालो आहे आणि आज आम्ही घेणार आहे आपल्या बाप्पांचे दर्शन. गणपतीपुळेला चाललो आहे आज आपण. गणपतीपुळे, आरे वारे, मग अजून 2-3 स्पॉट्स आहेत, अजून तिकडे बीचेस आहेत, तर तिकडे जाऊ आज. तर येस, ऑल सेट फॉर अन एक्साइटिंग डे. बघूया किती मजा करू. म्हणजे तुम्ही ह्या ब्लॉगच्या माध्यमातून तर बघाच. आणि जसं मी अगोदर पण बोललो आहे, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कुठला भाग आवडतो तो कमेंट करा. तर दिस इज डे 3 ऑफ आवर कोकण डायरीज. लेट्स गो. चेडवा हो नाखवा हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो, हैया हो. तर आत्ता आपण आलो आहे आपल्या आजच्या दिवसाच्या फर्स्ट स्पॉटला, जयगड फोर्ट. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो मागणं. हा असा मस्त फोर्ट आहे, एकदम शांत, काहीच गर्दी नाही, काहीच नाही. ते मग मध्ये मंदिर पण आहे. समोर JSWचा प्लांट आहे मोठा. आणि इथे मस्त समुद्र आहे. आता जाऊ जरा समुद्राच्या जवळ, तुम्हाला दाखवतो समुद्राचा व्ह्यू कसा आहे तिकडे. तर इकडनं आहे हा थोडा व्ह्यू. अजून जाऊ पुढे, पण इकडे म्हणजे JSW प्लांटचा इकडे हा पोर्ट पण आहे. JSWचा पोर्ट आहे इकडे. तर तिकडे मस्त त्यांच्या शिप्स चाललेत. आता ही LNG वाली वेसल आहे. ह्या दोन्ही पण ऑइल टँकर बोलू शकतो आपण त्याला. आणि तिकडनं समोरनं एक वेसल येते. तर इथे अजून एका बुरुजावरती आलो आहे. तिकडनं अजून एक हा मस्त व्ह्यू आहे. समुद्र, पूर्ण माउंटेन्स आणि हा जयगड फोर्ट. मस्त आभाळ पण आज मोकळं आहे, म्हणजे पाऊस येण्याची शक्यता तर नाही आहे. आणि खाली इकडे मस्त आमराई आहे, म्हणजे बघू शकता फक्त आंब्याचीच झाडं आहे तिकडे सगळीकडे. कसं आहे प्रथम? अप्रतिम बोल, अप्रतिम बोल, अप्रतिम. तर आलोय आता आपण आपल्या नेक्स्ट स्पॉट कराटेश्वर महादेव मंदिरात. श्री कराटेश्वर देवस्थान. इकडनं खाली जायला आहे. इकडे सगळ्यांनी आपले चपला काढून मग खाली जाऊ शकतो आपण. मस्त समुद्राच्या किनारीच आहे हे मंदिर. बघू शकता तुम्ही, समुद्र आहे. तर इथे असं आहे की खाली समुद्राच्या ते खाली जाऊन आपल्याला आधी आपले पाय धुवायचे आहेत. आणि मग मागे जे तुम्हाला मी घर दाखवलं तिकडे तुम्ही तेव्हा आत तुम्ही प्रवेश करू शकता. आधी जायचं खाली, समुद्राचे ते पाय धुवायचे आणि मग आत प्रवेश आहे आपल्याला. मस्त वाट बनवली त्याने चांगली खाली उतरायला. तर असं चालत इथे येऊन इथे नंदीच्या मुखातनं हे पाणी येतं. तर इथे तुम्हाला पाय धुवायचे. या घराच्या आत आहे मंदिर कराटेश्वर महादेवाचा.
बघू आतमध्ये रेकॉर्ड करायला जमतं का नाही ते. तर ही व्हिडिओ पाहिली तुम्ही आता, ही छोटीशी क्लिप. हे ते शिवलिंग आहे आतमध्ये कराडेश्वर महादेव मंदिराचं. तर हे होते आपले कराडेश्वर महादेव मंदिर. आता चाललो आहे जय गणेश मंदिर. इकडे गणपतीपुळेमध्येच आहे जय गणेश मंदिरसुद्धा. तर तिकडे जाऊ आता. चला तुम्हाला जाय थेट तिकडे भेटतो. तर कराडेश्वर मंदिरानंतर आता नेक्स्ट आपण येऊन पोचलो आहोत जय गणेश मंदिर. हे जय गणेश मंदिर बांधलं आहे JSWच्या प्लांटने. म्हणजे इकडे JSWचं प्लांट जे मी तुम्हाला मागाशी दाखवलं, तर त्यांनीच JSW वाल्यानेच हे मंदिर बांधलं आहे. मला मंदिर दाखवतो मी. हे मंदिर आहे. एक मस्तपैकी एंट्रन्स होती इकडे आणि असं सरळ चाललं आहे मस्त झाडांच्या मधोमध एकदम. या गरमीमध्ये हे असे झाड आहेत ना मध्ये, त्यामुळे जरा बरं आहे, गार तरी आहे. बघू तुम्हाला मंदिराजवळ जाऊन सगळं दाखवतो. तर हे आहे फ्रंट व्ह्यू या मंदिराचं. इथे या लोकांनी मस्त गार्डन पण बनवलं आहे. म्हणजे तुम्हाला एकदम असं शांतीमध्ये हिरवागार जागी बसू शकता झाडाखाली. जास्त उन्हामध्ये, जास्त ऊन असेल तुम्ही मस्त सावलीत जावा बसा. छान छान केलं त्या लोकांनी एकदम. इकडे असं छान तलाव पण आहे. मस्त मासे आहेत आतमध्ये. बाबू खेळतोय, बाबू मासे बघतोय. बाबू आलोय आपण आता जय गणेश मंदिर. बघू आज जातो, रेकॉर्ड करायला काय भेटलं तर करतो. हे आहे ते आपलं जय गणेश मंदिर. तर मंडळी आपण आता येऊन पोचलो आहोत. हे बघा गणपतीपुळे प्रवेशद्वारापाशी. आता जाऊ, आमचा एक मित्र येतोय त्यासोबत आता आज जाऊ. बघू तुम्हाला दाखवतो. तर गणपतीपुळे मंदिरात प्रवेश केला आहे आपण. बघू शकता आजूबाजूला मस्त समुद्र आहे, नारळाची झाडं आणि समोर आपले बाप्पा. तर आमचं गणपतीपुळेमध्ये आपल्या बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. काय बोलतो प्रथम, कसं वाटलं? खूप एकदम छान, प्रसन्न वाटलं एकदम. तिकडे आतमध्ये जाऊन मनाला शांती भेटली आहे. छान, एकदम लवकर दर्शन झालं. म्हणजे इकडे सिस्टम खूप विचित्र आहे, कारण की इकडे लाईनीने गेलात तर तुम्हाला 1-1.5 तास लागेल. पण तेच जर तुम्ही बाहेर न गेलात तर तुम्हाला फक्त 10 मिनटं लागतील. आणि ती बाहेरची लाईन पण तुम्हाला लाईनीजवळच नेते. म्हणजे बिलकुल असं काय वाटत नाही की आपण लांबनं पडतोय, काय नाही, सगळं जवळच आहे असं. तर आता सध्या जाऊ आम्ही लंचला प्राचीन कोकणजवळ. तर प्राचीन कोकणजवळ लंचला गेल्यानंतर मग आता जसं लास्ट व्लॉगमध्ये प्रथम सांगत होता की त्याला आपल्या कोकणाची हिस्ट्री म्हणजे खूप माहिती पडली, तसंच आता कोकण म्हणजे कोकणात कसं असतं सगळं. आता कारण लोकांना कोकण म्हणजे फक्त बीचच माहिती आहे. तर कोकण इन जनरल कसं आहे तर ती माहिती सगळी भेटेल आता प्रथम. म्हणजे तुला मजा येईल बघायला. तर चला जाऊया आपण प्राचीन कोकणला, डायरेक्ट तिकडे भेटू. खूप गरमी आहे इकडे, पण आता मी आदित्य भोजनालयमध्ये आलो आहे, जे प्राचीन कोकणच्या बाजूलाच आहे. म्हणजे प्राचीन कोकण इथे, आदित्य भोजनालय आदित्य खानावळ इकडे. तिकडे त्यांची थाळी घ्यायचं दाखवतो तुम्हाला. मस्त ही थाळी आता त्यांची. बघतो, लंच करतो आणि तुम्हाला प्राचीन कोकणचं पूर्ण दर्शन घडवतो. लंच मस्त गेला आहे. मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन, जर तुम्ही इकडे आपल्या गणपतीपुळेला येत आहे तर नक्कीच आदित्य हे आहे
आदित्य खानावळ आहे, इथेच तुम्ही नक्की व्हिजिट करा. एकदम प्राचीन कोकण बघा, प्राचीन कोकणच्या एकदम बाजूला. प्लीज नक्की इकडे या, कारण की खूप अमेझिंग टेस्ट होती. एकदम व्हेज थाळी मागवलेली, अप्रतिम, मजा आली खाऊन. तर आता आपण आलो आहे आपल्या नेक्स्ट स्पॉटला, ओशन झिपलाईन करायला. तर आता बघू, मस्त व्ह्यू सोबत झिपलाईन करू. हा आहे व्ह्यू. झिपलाईन रेडी झालेलो आहे. लेट्स गो. आता इथे माझे नेक्स्ट माझा नंबर आहे. सिंगल पार्टिसिपेंट, हेवी ब्रेक और आउट. एक्सपिरियन्स होता आपला हे आपला जस्ट आता आम्ही सगळ्यांनी ओशन झिपलाईनवर झिपलाईन केली आहे. काय मित्रांनो, कसं वाटतंय? एक नंबर भाई, एक नंबर. मजा आली? एक नंबर. कसं वाटलं झिपलाईन? अरे बोल. कटेगा कुछ नहीं. मस्त वाटला. समझ रहे हो ना. तर झाली आहे झिपलाईन. आता आरेवारे बीचवर थोडं चिल करू आणि मग जातो घरी आणि हा ब्लॉग एंड करतो. बाकी आजचा दिवस एकदम सक्सेसफुल, एकदम मजा आली. आमचा हा शेवटचा दिवस होता आज. पूर्ण हे 2 दिवस, हे 3 दिवस कसे गेले काहीच कळलं नाही. एकदम पटपट टाईम गेला. पण मग ऑफकोर्स थोडं कॉर्पोरेट लाईफपासून डिटॉक्स झालेलं आहे. पण चांगली गोष्ट आपण हीच बोलू की एक ट्रिप संपली आहे, म्हणजे दुसऱ्या ट्रिपचं आमंत्रण आलेलं आहे. आले. येस, चला मी थोड्या वेळात घरी जातो आणि मग ब्लॉग एंड करतो. सो दॅट्स इट फॉर द डे 3 ऑफ आर कोकण डायरीज अँड ह्या सिरीजचा पण. तर कशी वाटली तुम्हाला ही कोकण डायरीची सिरीज? हे 3 एपिसोड कसे वाटले प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा. या व्हिडिओला लाईक करा, जेवढे व्हिडिओ होते सगळ्यांना लाईक करा. आपल्या कोकणाला, आपल्या सुंदर कोकणाला प्लीज जेवढं होईल तेवढं या व्लॉग्सच्या माध्यमातून मी सांगितलं आहे तेवढं शेअर करा. आणि येस, for more such amazing vlogs, please subscribe to Som Films. Guys, please subscribe this channel. Bye. See Until next time. next Bye bye. Signing off. Signing off.